रेकॉर्डिंग चालू होते. हा, तर इथं मी फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे, लक्ष द्या इकडं. असा तुम्हाला हा सगळा डाटा दिला जाईल स्टॅटिस्टिक मध्ये. आता हे उदाहरण जे आहे ते फक्त व्यवस्थित समजून घ्या. जास्त डाटा दिल्यावर तुम्हाला या ठिकाणी ऍडिशन जी आहे ती करता येत नसते, नाही का. ऍडिशन करायची मग त्याला एकूण घटकाने भागायचं हे चुकीचं आहे. मग नंतर ते जरा म्हणजे फॉर्म्युला बरोबर आहे, परंतु त्या नियमात ते बसत नाही. कारण मोठं जर माहिती दिली, जास्तीत जास्त जर माहिती असेल तर आपण हे काही करू शकत नाही. मग काय करायचं आहे, तर त्यावेळेस ही पद्धत वापरावी लागते. कशाची, तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करणं असं त्याला म्हणतात. काय म्हणतात त्याला, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करून ही स्टॅटिस्टिक वरील उदाहरणं तुम्हाला सोडवायची असतात. मग आता इकडे लक्ष द्या. तर इथं डाटा आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, मीन काढायचं आहे. आता मीन म्हणजे काय असतंय, तर इथं ऍव्हरेज प्रोडक्शन म्हणलेलं आहे बघा. म्हणजे थोडक्यात सांगू का, सरासरीच काढायची असते एक प्रकारे. आणि इथं मीन हा शब्द सांगितला. सगळ्यात महत्वाचं, मीन हा जो काही वर्ड आहे तो तुम्हाला एक्स बार मध्ये दाखवता येतो. आता हे जे चिन्ह आहे मी तुम्हाला सांगितलं नाही बघा, काल सांगता सांगता राहून गेलं. याला एक्स बार म्हणायचं. काय म्हणायचं याला, एक्स बार. ते काय दाखवतं, तर ते मीन दाखवतं. एव्हरेज मीन म्हणा किंवा मीन म्हणा, ठीक आहे. तर सरासरी मध्य दाखवतो ते, आहे का नाही. तर हे सिम्बॉल मध्ये असं दाखवलं जातं, ठीक आहे. मग आता हा एवढा मोठा डाटा तुमच्या समोर दिला, याला सामग्री म्हणायचं. आणि इकडं काय करायचं, एक 4 कॉलम करायचे बघा. तर उभे जे आहे ते 4 कॉलम आहेत, आडवे जेवढ्या संख्या दिल्या असेल तेवढ्या, ठीक आहे. तर 4 कॉलम मध्ये पहिला कॉलम कशाचा येणार आहे, सगळ्यात महत्वाचं पहिला जो कॉलम आहे तो फ्रिक्वेन्सीचाच यायला पाहिजे. कळतं का, कोणता यायला पाहिजे, फ्रिक्वेन्सी. त्या फ्रिक्वेन्सीला आपल्याला म्हणावं लागतं एफ आय. काय म्हणायचं याला, एक्स आय. काय म्हणायचं याला, एक्स आय म्हणावं लागतं बघा, लक्षात ठेवा. त्या फ्रिक्वेन्सीला आपण इथं म्हणणार आहोत एक्स आय. हा जो कॉलम तयार झाला, काय फ्रिक्वेन्सीला एफ आहे. एक मिनिट, मी काय सांगतो तुम्ही ऐकलं की माझं. पुढे आपल्याला लिहायचंय ते. आता ही जी आहे ना, ही कशाची फ्रिक्वेन्सी आहे तुमच्या लक्षात नाही आलं का, ही एकर मध्ये फ्रिक्वेंटन्सी म्हणता याला, फ्रिक्वेंटन्सी. तर इथं फ्रिक्वेन्सी वेगळं आणि फ्रिक्वेंटन्सी वेगळं, लक्षात ठेवा. फ्रिक्वेंटन्सी असा शब्द येत नाही इथं. तर टी टाकावं लागेल इथं फक्त, बस संपला विषय. फ्रिक्वेंटन्सी आणि याला म्हणायचं एक्स आय, नाही का. तर सगळ्यात महत्वाचं, याला वारंवार तर नाही म्हणता येणार, मग याला प्राप्तांक म्हणावं लागेल, लक्षात ठेवा. तर एकच मिनिट, फ्रिक्वेन्सी नाही होती, प्राप्तांक किंवा सामग्री असणार आहे तुमची, ठीक आहे. तर याला प्राप्तांक किंवा सामग्री किंवा डाटा, सामग्री काय होईल, ही सामग्री होणार आहे, लक्षात ठेवा. तर आता इथं पुढचा कॉलम आपल्याला काय करायचा आहे, पुढचा कॉलम कशाचा असतो, टॅली मार्क्स असतो, सगळ्याला माहिती आहे. दुसरा कॉलम कोणता करायचा आपल्याला, टॅली मार्क्स. लक्षात ठेवा, टॅली मार्क्स हा कॉलम करायचा आपल्याला सेकंड नंबरला. तर टॅली मार्क्स, इथे काय म्हणायचं, ताळ्याच्या काय खुणा, ताळ्याच्या काय म्हणायचं, खुणा म्हणायचं. त्याच्यानंतर नंबर ऑफ फार्मर्स, काय म्हणायचं त्याला, नंबर ऑफ फार्मर्स, नंबर ऑफ फार्मर्स. आता मात्र शेतकऱ्यांची संख्या जर असेल तर त्याला मात्र आपल्याला वारंवार तर म्हणता येईल, ऐका नाही, काय म्हणता येईल त्याला, वारंवार. तर तिथं आपण एफ आय लिहूयात. काय लिहूया तिथं, एफ आय. लक्षात ठेवा, हे एफ आय जे आलेलं आहे ते फ्रिक्वेन्सी मध्ये आपण लिहिलेलं आहे. तर इथे आपल्याला काय लिहायचं आहे, एफ आय, लक्षात ठेवा. आणि ह्या कॉलम मध्ये मात्र काय घ्यायचं आपल्याला, एफ आय इंटू एक्स आय एवढंच लिहायचं आहे, ठीक आहे. आता सगळ्यांनी समजून घ्या, दिलेला डाटा काय काय त्याच्यानुसार आपल्याला पलीकडे चालायचं आहे, ठीक आहे. सामग्रीमध्ये बघा, सगळ्यात लहान सामग्री कोणती दिली आहे, 4, बरोबर आहे. सगळ्यात मोठी सामग्री कोणती दिली आहे, 9 9 का 9.5,
म्हणजे 4 पासून सुरू करायचं तर 9 पर्यंत लिहायचंय आपल्याला, बरोबर आहे की नाही? हा, पण पॉईंट विसरायचे नाही, ते दिले ते. हा, तर आपण इथं 4 लिहिले समजा. पहिल्यांदा 4, नंतर 5, पुढे 5.5 आहेत, पुढं 6 आहे का? 6, नंतर 6.5 दिलंय का? दिलंय. हा, नंतर 7, नंतर 7. मग इथे येईल ते 7.5. हा, 7 नाहीये का? म्हणजे 7.5 आहे. बरं, ठीक आहे, मग आपण 7.5 लिहूया डायरेक्ट. हा, 7.5 पुढं 8, पुढं 9, पुढं संपलं. एवढंच आहे, ठीक आहे. हा, तर अशा प्रकारे आपण कोणता क्रम लिहिला? हा, चढता क्रम लिहिला, बरोबर आहे. त्याला असेंडिंग ऑर्डर म्हणायचं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या पद्धतीनं असेंडिंग ऑर्डर लिहून घ्या. आता पुढे काय करायचं बघा. आता याच्यामध्ये 4 जो आहे प्राप्तांक, तो किती वेळेस आलेला आहे? तर लक्ष द्या इकडं, आपण आता शोधूनच लिहूयात. प्रत्यक्षामध्ये आपल्याला शोध घ्यायचा आहे त्याचा. तर 4 हा प्राप्तांक किती वेळेस आला आपण फाइंड आउट करूयात. 4 बघा, 4 4 4 4, हे बघा, 1 वेळेस, 2 वेळेस, परत पुढे 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 3 वेळेस. किती वेळेस आला? 3 वेळेस. म्हणून काय लगेच 3 नाही लिहून टाकायचं तिथं. तिथं असं लिहायचं 1 2 आणि 3. याला म्हणतात टॅली मार्क्स. काय म्हणतात याला? टॅली मार्क्स. टाळ्याच्या खुणा. ठीक आहे. किती आलेत हे अंकामध्ये लिहूयात. किती आलेत? 3 वेळेस आलेत, म्हणून इथं 3. ओके. हा, आता 0 नाही लिहिलं तरी चालतंय बरं का 3च्या आधी. हा, आता 5 किती वेळेस आले ते शोधूया आपण. 5 सगळ्यांनी बघा, 5 किती वेळेस आलेले आहेत एकदा शोधूयात आपण. ठीक आहे. तर 5 बघा, 5 5 5 5, हा बघा, 1 नंतर 2 नंतर 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 3 नंतर 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 3च वेळेस आलेले आहेत. किती वेळेस आलेले आहेत? 5. अजून येत आहे का? हा, पुढे पहा बरं. मग मी तुम्हाला 5 वेळेस जायला पाहिजे. 5 वेळेस जायला पाहिजे. 5 शोधूयात. हे बघा, 3 वेळेस झालेला आपले, 4 वेळेस, अजून 1 वेळेस पुढे येत 5 वेळेस, आहे का? थोडस बारकाईने बघावं लागतं. याचा अर्थ असा आहे 1 2 3 4 आणि हा बाई 5, बरोबर. हा, आणि इथं लिहिले मी 5. ओके, डन डन डन. हा, आता किती? 5.5 कुठं कुठे पाहूयात आपण. हा, तर हे बघा, 1 नंतर 2 नंतर 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 3 नंतर 4 नंतर नाही, 4च पर्यंत आहे. मग इथं 1 2 3 4 इथे लिहिले 4. चला बोला आता. 6 पहा, 6 हे बघा, 1दा नंतर 2दा 3दा नंतर 3दाच आहे ना? लक्षात आलं? किती? 3दा. 3 वेळेस आलेत, म्हणून इथं 1 2 3, हे बघा 3. हा, त्याच्यानंतर पुढे 4दा बघ, 6.5 बघा, 6.5. हा, तर 6.5 जे आहे ते किती वेळेस आलेत पाहूयात. 1दा नंतर नंतर किती आहे? 2 सापडले का? 2दा. हा, नंतर किती आहे? 2दा चाललेत फक्त. मग टॅली मार्क्स मध्ये फक्त अशा 2 लाईनिंग टाकायच्या आणि इथं 0 देऊन लिहून टाकलं. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर किती राहिले आपले आता? 7.5 आहेत. तर 7.5 बघा कुठं कुठं आले. 1 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 4च वेळेस आलेले आहेत. मग इथं काय करायचं? 4च वेळेस द्यायचे. ओ माय गॉड, असं नसतं हे 4, लक्षात ठेवा. तर टाळ्याच्या खुणा तशा नाही आहेत त्या. 2 3 आणि 4 झाले 4 वेळेस, तर इथं लिहिले 4, लक्षात ठेवा.
किती लिहिले 4. आता पुढचा 8 किती वेळेस आहे पाहूयात. 1 2 3 4 5 6 वेळेस आहेत. तर 5 वेळेस आहे. चांगलं बघा, 5 मला पण बघू दे एकदा. 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5 वेळेस आहे. ठीक आहे, 5 वेळेस 1 2 3 4 आणि हे 5. अब हे 5 बरोबर आहे का. 5 वेळेस. नंतर पुढे 9 नंबर बघा. 9 अंक किती वेळेस आलेला आहे. एकदा, दोनदा, तीनदा, पुढं तीनदाच आहे ना. किती वेळेस आहे. 3 वेळेस आहे. तर 1 2 3 3 वेळेस आहे आणि इथं पण 3 आहे. आता काय करा, इथं तुम्ही ताळ्याच्या खुणामध्ये काही करायचं नाही, फक्त इथं असं लिहायचं की n बरोबर किती. बेरीज करा. बोला किती. यांच्या कॉलम मध्ये n लिहू आपण. n किती आहे. बेरीज करा, नीट करा. 30 येते का बघा. तुम्ही तर म्हणले बा, आता मी काही म्हणलो का तुम्हाला. तुम्हीच म्हणून राहिले, मी काहीच बोललो नाही. तुम्ही जर सांगितलं तुम्ही म्हणले बाबा, मी काय मला काय चुकलं मला सांगा. हे बघा 30च फार्मर येत 30च बेरीज यायला पाहिजे. बरं संपलं. तर तुमचं बरोबर. मग आता आपल्याला किती यायला पाहिजे होते. 8 हे किती वेळेस यायला पाहिजे. मी म्हणलो होतो, तुम्ही म्हणले नाही नाही सर 5च वेळेस म्हणले. म्हणलो होतो नाही मी 8. तुम्ही काय म्हणले. नीट मोजा. 1 2 3 4 5 आणि यावे 6 वेळेस आहेत ते 8. रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्ही नीट सांगा मला. 6.5 किती वेळेस आले मग. हे बघा इकडेच घ्या. पहिले 3 आले का, नंतर 5 आले का, नंतर 4, नंतर 3 2 4 6. अरे तुम्ही शुद्ध अडाणी आहे राव. शुद्ध अडाणी आहे तुम्ही. तुम्हाला एवढं कळा ना की पुस्तकामध्ये देताना तुम्हाला असं दिलंय. ते रे का मोजा बरं. 1 2 3 4 आणि 5 आणि अशी रेष दिली. दिसतं का पहा बरं. पहा तुम्ही पुस्तकात पहा, मला सांग 6 आहे का 5 आहे. 6वी रेष टाकलेली आहे. अरे आडव्या रेषा नीट मोजा ना, उभ्या रेषा मोजा नीट. बर तुम्ही एक काम करा. मग आता तुम्हाला जे अंक देण्यात आले नाही ना पुस्तकामध्ये त्याची बेरीज करा. मग ती सांगून दाखवा. तसं नाही आहे तर पुस्तकाची बेरीज ती सांगून दाखवा. मी ते विचारलं नाही. काय बेरीज काय बरोबर आहे. 3 बरोबर आहे. मग इथं रेषा किती आहे सांग. रेषा सांग किती पुस्तकातल्या. बाकीचं बोलू नका. आता रेषा सांगा पुस्तकातल्या किती.
टॅली मार्क्स किती आहेत? 5. पुढे अंक किती दिलेला आहे? मग तुम्ही भावथोडे का करशी? कमी भावथोडो. जर टॅली मार्क्सला 5 लिहितात आणि पुढं 6 लिहितात तर कोणाच चुकलं? कोणाच चुकलं? तुम्ही काय झोपीत उदाहरण दिलं का ते? चुकलं का नाही पुस्तकातलं? अरे पुस्तकातलं चूक आहे का नाही? कॉलर टाईप करून सांगतो पुस्तकातलं चुकलेलं आहे आणि त्याला मेंदू मध्ये धमक लागती पुस्तकातल्या चुका काढा. आपल्या मनगटात गोळ नळ्यात गोळे करू बुद्धी गेली मातीत आपली. देवाला सुद्धा मागताना तुम्ही सकाळच्या पाहिजे हात जोडले तर तुम्ही बुद्धीने मागत बुंदी मागा. इतके तरी आपण आहे कळत कसं नाही तुम्हाला? ही कोण पद्धत असते का? पुस्तकातला ढळढळीत चुकलेला आहे तरी काय 5 डोंगल्या 5 तिथं कुठं आणि लिहितानी तर टॅली मार्क्स मध्ये तर 5 दिले पुढे 6 लिहिले एवढं कळलं तुम्हाला? तिथंच मध्ये एकही म्हणा ना मला तर एकही म्हणा ना हो ते चुकलेले आहे चुका तरी नुसते आपले भाषाक 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 6 पाहिजे इथं. किती पाहिजे? 6. त्या पुस्तकात तुमची दुरुस्ती करून घ्या आणि माझ्या नावाने काही खडे फोडू नका. हे गणित बरोबर आहे मावळ. कळलं? चल तर आता बेरीज 30 येते का बघा? आता बेरीज 30 येते का बघा? काय हो करता तोंड घेऊन आणि माणसावानी तोंडाच्या हो मग सर आमचं तोंड काय होईल असं? तर इथं आता यांची काय करायचा? एफ आय आणि एक्स आय काय करायचा? गुणाकार करायचा. मग आता 4चा आणि 3चा गुणाकार. मी आता प्रत्येक ठिकाणी गुणाकार असं लिहित नाही, डायरेक्ट गुणाकार लिहू का? गुणाकार डायरेक्ट 4 त्रिक मला ते लाल अक्षराने नको वाटते. ठीक आहे कलर एवढे घ्यायचे. हा ठीक आहे. तर 4 त्रिक बर 12. 5 4.5 सॉरी 5.5 गुणिले 4 हे बघा 4 ने 5 ला गुणलं तर 5 चोक 20. आता थोडं गोंधळ करायचं नाही बरं का? पॉइंट आहे ना पॉइंट मात्र पॉइंटच्या जागेवर आपण एक काम करूया इथे पॉइंट देऊया आधी. हा आता गुणाकार करूया. 4 पंचे 20 झाले 2. 4 पंचे 20 आणि 2 22. बाय इथं काहीच नसलं का पॉइंट असतो पुढे 0 देते आपल्याला जन्मभर 0 देते काय अडचण लागल तेवढे. मात्र होस्तोवर काय अडचण हा मसनत गेलं तरी पुढं 0 देता येते काही अडचण नाही. बघा इथं पण पॉइंट द्यायचा आणि पुढे 0 लागल तेवढे 0 आहे. बेरजेमध्ये वजाबाकीमध्ये पॉइंटची बेरीज आणि वजाबाकी करताना तुम्ही पण लक्षात राहू द्या मित्र पॉइंटच्या खाली पॉइंट द्यावा लागतो. तुम्ही ज्यावेळेस एखादी संख्या लिहिताना समजा 35 लिहिले तर 35च्या पुढे पॉइंट असतो पण तो दिलेला नसतो पण गरज लागली होती द्यायचा असतो. कळलं का? कळलं का मी काय सांगितलं? असं असतं. तर इथं काय केलं पॉइंट 22 त्याच्यानंतर 3 ने तुम्ही 6 ला गुणा 6 त्रिक 18 पॉइंट द्या 0 द्या. तुम्हाला कोणीच म्हणणार नाही पॉइंट कशाला दिला आणि कशाला धोंड्याचा महिना हे आधी दुष्काळात धोंड्याचा महिना असं कोणी म्हणणार नाही. पॉइंट द्यावाच लागतो वजाबाकीमध्ये नसलं तर पॉइंट द्यायचा आहे का नाही? आणि तुम्ही पॉइंट दिला म्हणून कोणी तुम्हाला असं फाशीवर घेऊन जाणार नाही. आहे का नाही? इंग्रज अधिकारी तयार होणार नाही आता आहे का नाही? ओके चला पुढे. तर इथे बे पंचे इकडे लक्ष द्या. बे पंचे 10 0 पॉइंट द्या. परत 6 दुने 12 12 हात चालेल 1 13 कळलं एकच आलं समजून घ्या. नंतर परत 4 ने 5 ला गुणा 4 पंचे 20 हातचे आले 2 आणि 4 7 28 आणि 2 28 आणि 2 30. एक लक्ष द्या तुम्हाला असा भागाकार सॉरी
असा जर गुणाकार करायचा असेल ना, हे बघा ज्याला येत नाही त्यांनी बघा हा, असा गुणाकार आता करायचा सध्या पोरांना काय कळत नाही, त्यांना वाटतं 75चा पाडा येत नाही, आता काय पाडे येईल जाऊन देऊ देऊ काय करायचं बाबा 75चा पाडा काय टेन्शन घेतो तू एवढा, हा 4चा पाडा येतो का? आणि ते पॉईंट आल्यावर त्यांचे डोळे असे इगळे पिगळे होते रे बाया, त्याला वाटतं खाऊ को नको, हो खाऊ को नको, लिहू को नको. काही काही तर गणित दाखवले एवढे वाळून गेले ना, वार आला तर उडून जाईल बुवा, आणि उडून जाईल कुठं जाईल, थेट साऊथ आफ्रिकेला जाईल बुवा असं वाटत त्यांना. आणि मग आपला अवतार कसा झालेला असेल साऊथ आफ्रिकेहून रिटर्न आल्यावर, काय का नाही. मग आपण इंडियात आपण ओळख करून देताना म्हणत, हॅलो आय एम खालू, आय एम कमिंग फ्रॉम द साऊथ आफ्रिका. ते म्हणून खालू खांडू नाही, खाला बाबू. वहां पे गया था भाई तुम वनवास के लिए, इतना काला हो गया तुम लगे म्हणणार हाथ मत लगाओ, काला कौवा काट है. तर मला काय म्हणायचंय, इथं पॉइंट कुठं द्यायचा, पोरं बावचळते हो, त्यांना पॉइंट देता येत नाही. कधीही गुणाकार करताना पॉइंटचा विचार जरा वेळ करायचा नाही. तर ते मी काय सांगतो, पॉइंटचा जरा वेळ विचार करायचा नाही. मग काय करायचं, सरळ सरळ गुणाकार करायचा. हे बघा 4 पंचे 20, आचे आले 2, 4 7 28, 28 2 30, हे बघा झाले ना 30. हा आता उत्तर 300 अजिबात येणार नाही. मग आता पॉइंटचा विचार करायचा नाही का. कोणाला म्हणलं का पॉइंटचा विचार करू नका गुणाकार करताना, ते शेवटपर्यंत विचार करीत नाही हो, जन्म संपतो तरी पॉइंटचा विचार करीत नाही. करीत करावा लागतंय विचार, कधी गणित सोडून झाल्यावर पॉइंटचा विचार करायचा. हा पॉइंटच्या पुढे पुढे म्हणजे कळते का तुम्हाला, तुमच्या उजव्या हाताकडे प्रश्नामध्ये एकूण घरं किती आहेत, पॉइंटच्या पुढे सांगा. पॉइंटच्या पुढे फक्त प्रश्नामध्ये एकच घर आहे, दिसलं का, हे एकच घर, आणि म्हणून उत्तरामध्ये सुद्धा एकच घर येणार. आणि पॉइंटच्या पुढे जेव्हा उत्तरामध्ये 0 असतो ना, त्या 0ला महत्व नसतं, ते लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही. जसं की एखाद्याच्या जन्माला येण्यानं न येण्यानं काही फरक पडत, म्हणजे मी एखाद्याला म्हणलं होतं मी तुम्हालाच ठेवलं स्वतः, हा तुम्हाला वाटलं आयाराम गयाराम, बरोबर ना. तुम्हाला असं वाटलं असं आपल्या येण्यानं जाण्यानं काही फरक पडत, कोणाच्या येण्यानं निसर्ग थांबलाय किंवा कोणाच्या जाण्यानं निसर्ग थांबलाय असं पुढे ऐकलंय का, हा नाही कधी असं झालं का एखाद्या गावात, आणि ते बाळ जन्माला आलं नदी व्हायचे थांबले बा मधीच, असं झालं का. आणि त्या दिवशी सूर्यच नाही उभा. मग गावात एखादा भला मोठा माणूस मेला आणि सूर्य मावळच नाही, असं झालं का. झालं का सर, हे निसर्ग चक्र आहे, हे थांबणार नाही आहे, हे अखंड आहे, हे चालू राहणार आहे, हे त्रिकालवादी सत्य आहे, लक्षात ठेवा. आणि मग मी काय म्हणत होतो तुम्हाला, तर पॉइंटच्या पुढच्या 0ने फरक पडत नाही, पण जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला घ्यायचा, आणि जेव्हा लागेल आपण तेव्हा सोडून द्यायचा. आलं का लक्षात. हा मग इथे पॉइंटच्या पुढे इथं पॉइंट येणार आहे आपला. आले का लक्षात तुम्हाला कसा गुणाकार करायचा, सगळ्यांना समजलं असेल की गुणाकार कसा करायचा. कळलं का नाही कळालं, कोणाकोणाला नाही समजलं हात वर करा. तुम्हाला वाटलं सर म्हणले बोलला बघा समजलं, सगळ्यांना हात वर केले बा, सगळ्या समजलं नक्की. विनोदाचा भाग सोडून द्या आणि पुढे चला. 6 आणि 8 ला गुणा, अगदी बरोबर आहे 48. पॉइंटच्या पुढे 0 देऊन टाका, काय पॉइंट नाहीचे, पण आता काय करता, आहे का नाही. आलाच आपल्या नशिबाला तो पॉइंट, आता द्यावाच लागेल, तिथं विलाज नाही भाऊ, आहे का नाही. आणि नाही दिला तरी काय फरक पडत नाही, पण काही काय पोरांना कळत नाही हो, आणि त्यांना कळत नाही, हे त्यांना कळत. ते पॉइंटचा खेळ आला का असं कावीळ झाल्यावर पाहते माझ्याकडे, नाही का. सगळा मास्तर पिवळा दिसला बा, अगं डोंबड्या मास्तर पिवळा नाही बे, तो डोळे पिवळे पडलेले कावीळ झाल्यानं, आणि म्हणून तुला सगळं पिवळं दिसतंय, बरोबर आहे का नाही.
जैसा देश वैसा वेश, नाही का? जैशी दृष्टी वैसी सृष्टी. तुमची मैत्रीण नाही का कोणी? ठीक आहे. तर इकडे 9 त्रिक एस करेक्ट, 9 त्रिक 27. इथं काहीच नाही म्हणून 0 दिला, पॉईंट दिला आणि 0 दिला. आता तुम्ही ए करायचं काय समीशन एफ आय एक्स आय यांची करायची बेरीज. करा. 195. अभी बच्चे हैं लेकिन सच्चे हैं. ओके. 194. आता मी काय करतो, भाऊ हे गणित नाही का भाऊ, इकडे सोडितो कोरड्या जागेत. तू म्हणून कोण इकडे जागा भरली आता, काय काय बरोबर ना? कागद जर पाण्याने भरला तर तुम्ही काय म्हणता? हे कागद भरला. हे कागद ओला आहे म्हणजे तो भरलेला आहे. तसं इथं हे फळा आता भरलेला आहे म्हणजे ओला आहे का? नाही, भरले नाही, जागा भरलेली आहे. म्हणून मी म्हणलं इकडे कोरडा आहे. मग कोरड्या जागेमध्ये येतो. लक्ष द्या. तर फॉर्म्युला आहे आपला. ओ भाऊ थोडं बारीक अक्षर काढा, एवढं मसड बनलेलं कसं व्हायचं? फॉर्म्युला कशाचा आहे आपला? मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू समीशन एफ आय एक्स आय डिवायडेड बाय एन. हे काय आहे दादा? हे फॉर्म्युला आहे. काय हे? हे सूत्र म्हणजे त्याला काय म्हणते? त्याला कोण म्हणलं इंग्लिश सूत्र? हे आहे सूत्र, दॅट इज नॉट इंग्लिश सूत्र. ओके, कम टू द पॉइंट. अब जाएंगे आगे. एक्स बार. आता तीनदा कशाला बार एक्स बार? नहीं, एक ही बार लिख दिया एक्स बार. ओके. सो हम इधर क्या लिखेगा अभी? 195 डिवाइडेड बाय एन. कितना आया भाई? 30. ओ भाया 30 आया. हाँ, इधर लक्ष दो अभी. इधर लक्ष दो, इधर ख्याल दो. तो अभी एक कैसे डिवाइड करेंगे रे? कितने नंबर से डिवाइड करेंगे इसको? बोलो भाया. 6.5. यस, 6.5. अरे भाई इसको एक ही नंबर से डिवाइड करो. पॉइंट कहां से लाया बीच में? हे बघा 195 आणि 30 ला सुद्धा सुद्धा मराठी सांगतो तुमच्या मातृभाषेत. पितृभाषा तुम्हाला समजत नाही. काय करायचं? मातृभाषा म्हणजे मदर टंग म्हणजे तुमचा मदर टंग. आता मदर टंगचा शब्दशः अर्थ कोण काय घेते माहितीये का? मदर टंग, आईची जीभ. इथं आईच्या जीभचा काही संबंध आहे तरी बरोबर. मदर टंग म्हणजे आईची जीभ असं. काही पण बोलतो काही पण सांगतो. तर लक्ष द्यावा. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागायचं. भागा. तुम्ही 5 कसोटी शिकले का नाही रे? तोंड्या 5 ने भाग जाईल की त्याला? जाईल ना भाग. बघा ना, बघा जातो कोणी जातो. जातो ना. हे बघा 5 सका 30 आणि इकडं 5 2 10 5 3 15. खाली उरले 4, वरून घेतला 5 9 45. असं आलं रे दादा, असं आलं. आता 3 भाग देऊन टाका ना. मग त्या द्या बरं 6 जातो का नाही जात? 6 डायरेक्ट द्या बरं 6 मुरगरी. काय व्हायचं ते होऊन जाऊन त्यांच्या होईल. काम होईल. देऊन टाका 6 डायरेक्ट बोल द्या. किती आलं? तू का म्हणजे डायरेक्ट पैसे नाही करायला का? घेता काहीतरी बोलावं. सदैव कसे तुकाराम महाराज आठवते तुम्हाला? त्यांनी लिहिला गाथा आणि अजूनही नाही आला आपल्या ठिकाणावर माथा. काय लिहिला तुकाराम महाराजांनी? गाथा. आपल्याला नाही माथा. नुसतं हे दिसायला भलं 5-7 किलो पण चालत अजिबात नाही.
कसं काय चालेल सर? तुम्ही आमच्या जागेवर उदाहरण सोडून पाहा सर. तुम्हाला सुटन का मग पहा सर, आमच्या जागेवर या तुम्ही. मग मी तुमच्या जागेवर येतो, तुम्ही माझ्या जागेवर खाऊन द्या. ज्याचं त्याचं काम जे ते करते. तू का म्हणे जावे त्याच्या वंशात ये वाकळे. बरोबर आहे का? पाण्या करा मासा झोप घेतो कैसा. आता गणित सोडून प्रवचन कोण चालू झालं सर? काय चाललंय सर तुमचं? काय समजा ना आम्हाला. आणि तुम्हाला नक्की समजा ना, पण तुम्हाला ऐकायला गोड वाटते. एवढं खरं आहे ते. लक्ष द्यावा इकडं. हा तर काय सांगतो मी, 6 ने जर 39 ला डिवाइड केलं तर उत्तर 6.5. हॅलो 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 हॅलो. खतम खतम खतम. गया बाय बाय टाटा. समझ में आया? भाया समझ में आया? वाह समझ गया भाया. ओके. तर इथं मीन किती आलं बाबा? 6. Yes, correct. आणि म्हणून मीन एक्स बार इज इक्वल टू 6.5. आता तुम्ही इकडे बा, तुम्ही काय करायचं माहितीये का? तुम्ही पहिल्यांदा एक्झाम्पल लिहायचं, नंतर हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल लिहायचा आहे. चुकीचं लिहून ठेवला. तुमचं काम झाले तिथं चुकलं, एक तरी मिस्टेक झाली नाही एक तरी सुद्धा तुमचं गणित काम आहे. तर पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी एक्झाम्पल लिहायचं, नंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल लिहायचा आणि नंतर फॉर्म्युला, नंतर त्या फॉर्म्युला मध्ये किमती टाकून उदाहरण आणि आता लिहायचं रेकॉर्डिंग. आता घबरायचं. म्हणजे मी शिकवायच्या आधी तुम्ही मला फेमस करून टाकणार. लक्ष द्या इकडे बघा. लक्ष द्या बे इकडं टरबूजाओ. तर इकडे काय करायचं आपल्याला, एफ आय आणि गुणिले काय असन एक्स आय आहे का नाही. हा तर ते गुणिले चिन्ह थोडस पोलिओ झाल्यावर झालंय, तर काही अडचण नाहीये. हा आहे का नाही. असो समजून घ्या, तुम्ही समजदार आहात, शून्य नागरिक आहात भारताचे आणि देशाचे आधारस्तंभ आहात तुम्ही, आहे का नाही. लक्ष द्या. तर आता बघा, आता एवढे जर हसत बसले तर आपण शिकायचं तेव्हा मोठा प्रश्न आहे का नाही. लक्ष द्या इकडे. इकडे आपल्याला प्राप्तांक लिहायचा आहे आणि प्राप्तांक चढत्या क्रमाने लिहायचा. मग तुम्ही सांगायचं मला पहिला प्राप्तांक किती आपला लहानातला. बरोबर किती आहे? वा रे पठ्या. नंतर 2 आहे का लिहिलेला? बर 3 4 5 आहे का? पुढची मुकामाला देऊ. हा आहे 6 आणि 7 आणि 8 गेला पळून. चल आता लक्ष द्यावा. आपल्याला टॅली मार्क्स घ्यायचा आहे. तुम्ही टॅली मार्क्स समजते का तुम्हाला? टॅली मार्क्स म्हणजे अशा उभ्या उभ्या रेगा तोराड्यासारख्या, ठीक आहे. तोराड्यासारख्या अशा रेगा द्यावा लागेल. आता टॅली मार्क्स लक्ष द्या इकडं. म्हणजे काय माहिती का, एक किती वेळेस आला याच्यात ते मोजायचं बघा. आणि मोजायचं म्हणजे आमंत्रण ते मोजायचं नाही. जसं काय एक नोट जर डबल गेली का तिथं तिथं मोजावं लागतं ते बंडल, त्यासाठी डबल जाऊन द्यायची नाही. म्हणून काय करायचं असं आहे का नाही. मग बघा, तर काय करा, याला कट करीत चालायचं लिहिल्यावर लगेच. एक किती वेळेस आला मोजून घ्या. 1 रे 2 रे 2च वेळेस आला. पण किती व्हायचं तिला आपल्याला ते पाहा ना. तर हे बघा, ही पहिली रेग उभी, दुसरी रेग उभी आहे का नाही. जस का जेवरची काट आहे ती असं उभी रेग द्यायचं, त्याला म्हणते टॅली मार्क्स. कंस मुळ्या असं काही बसायचं नाही. डायरेक्ट म्हणजे झाले आपल्या टॅली मार्क्स.
ठीक आहे. हा, 2 झाले. हा, नंतर आता सॉरी 2 नंबर पहा किती वेळेस आला 2. 1 रे 2 रे 3 रे 4 रे 5 रे 6 रे 7 रे 8 रे. तुम्ही बी पक्के माझ्यापेक्षा भांगारी का मग ते म्हणते ना चालले पुढं. तसा तुमचा काय कार्यक्रम आहे का बघा ना कसा आवाज येतो. मला 1 रे 2 रे ती म्हणते 2 रे 3 रे. वा वा. हा तर इथे किती हा 8 वेळेस मोजलं होतं लक्षात ठेवा. 8 वेळेस मोजलं का 7 वेळेस परत बघा. 1 रे 2 रे 3 रे 4 रे आणि 4 झाले की ढिशूम अशी एक आडवी रेट टाकायची. परत पुढे 5 झाले का आता 6 रे 7 रे आणि 8 रे बरोबर आहे का. 8 वेळेस आला का नीट मोजून घ्या 2. 8 वेळेस नक्की आला का. नाही तर आता गणित सोडायचं आपण बेशुद्ध पडायचो तसं व्हायला नसते. चुकी झाल्यावर खूप प्रॉब्लेम होते. चल बघा आता पुढे गणित जर सोडलं चुकीचं जर आलं तर डोंगर पोखरून उंदीर काळ आपण तो बी पडून गेला असा त्याचा अर्थ होतो आहे का नाही. म्हणून तुम्ही गणित नीट सोडा पहिल्यापासून धोरण धरा. 6 बघा किती वेळेस आलेला आहे. 1 रे 2 रे 3 रे. माय गॉड तिकडले पोचल्या आपण जेवूयात काय अडचण नाही. 1 रे 2 रे 3 रे. लक्ष द्यावा इकडं काय मास्तर तुम्हाला समजतं काय चाललंय. तुम्हाला काय असं महाराष्ट्रात बीजेपी सरकार आलं मग काही टेन्शन आले का. तुमच्या चेहऱ्यावर एवढा असा मोठं रहस्य काय म्हणेल तुम्हाला असं वाटतं का आता आपल्याला पवार साहेब खवळण करून गेली बाबा मुरली तिकडे आपलं काय करून नाही. आता लक्ष द्यावा इकडं. तर आपल्याला 3 किती वेळेस आला ते शोधायचंय. हे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 7च. 1 2 3 4 आणि 5.5 6 आणि 7 कळलं का. किती वेळ झालं 6. चला पुढचं मोजून घ्या. पुढचं 4 1 2 3 4 5 6 आणि हे 7. एक राहिला का आपल्याकडून. हे 8. 1 2 3 4 5 6 7 8. चल 5 किती वेळेस आलं मोजूयात. 1दा 2दा 3दा 4दा. कोण म्हणलं 4दा 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 नंतर 5दा 6दा 7दा आणि मग 10दा 7दा. 1 2 3 4 5 6 7. ओके चलो आगे 6 नंबर बघा. 1 2 3 4 पुढं 5 6. ओके 6 वेळेस आला. 6 किती वेळेस आला पहा. 6 वेळेस आला. 6 1 रे 2 रे 3 रे 4 रे आणि 5 रे मग 6 रे. आता 7 किती वेळेस आला तुम्हाला कळतं का. मी अशा या सामग्रीवर कमून खुणा केल्या बा तर मेलेलं सैनिक परत जिवंत होऊ द्यायचं नाही. ऐका नाही जागेवर मारायचं जागेवर. एकदा का आपला का ते उठला नाही पाहिजे केलं घोळ करते मग कोणी उठत कोणी मरेल आपल्याला. त्याच्यामुळं एकदा ही डाटा काय करायचा खलास करीत चालायचा म्हणजे तो परत उठला नाही पाहिजे. चुकून काय करते पोरं 7 मोजायचा ना मग 6ला बी धरते त्याच्याकडे कमून त्याच्यात काट मारलेली नसती म्हणून का नाही. तो इसको खत्म करने का एकदम काट देने का. तो दोबारा ये किसी भी हालत में डेयरिंग नहीं करेगा उठने का.
समझेगा नहीं समझे, इसको खलास कर दियो. हाँ, एक एक करके मार दो साहेब, खतम. हा, तर बघा मग इथे 7 आपल्याला आता संपवायचे, मोजायचे किती 7 आहे. 1 2 पुष्का बार 2च निघाले. चला ओके, चला तर एवढे आपण मारून टाकले. 1 आणि 2 बस खलास. नीट बोलले तुम्ही सगळे, काय शिल्लक राहिलं का बघा. एखादा उठायचं मग आपल्याला गोळी घालायचं, तसं नको. संपले खलास. आता बघा 1 हा 2 वेळेस आलेला आहे, तर इथं आपल्याला लिहायचे 2. इकडं 5 आणि 3 8 वेळेस आलाय म्हणून 8. इकडं 7 वेळेस आलाय म्हणून 7. इथे 8 वेळेस आलाय म्हणून 8. इथे 7 वेळेस आलाय म्हणून 7. इथे 6 वेळेस आलेला आहे म्हणून 6. आणि 7 हा किती वेळेस आलेला आहे. 2 वेळेस आलेला आहे म्हणून 2. आणि मित्र याची सगळ्यांची बेरीज केली की काय निघते. 7 नाही निघत भाऊ, 7 नाही, मग यन निघतो इथं यन. करा बरं बेरीज. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला म्हणलो होतो, डाटा देताना त्यांनी 40 दिलेला आहे. मेंबर्स किती आहे. 40 आहे. तुमच्या उदाहरणामध्ये तुम्ही पाहिलं तर 40 बरोबर दिले आहेत. आणि आपली ही बेरीज सुद्धा दिलेला डाटा इतकी यायला पाहिजे, ती आलेली आहे 40. आणि आता काय करा, FI XI यांचा गुणाकार करून घ्या. FI च्या कॉलम मध्ये काय आहे आणि XI च्या कॉलम मध्ये काय आहे यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 3 किती येते. 2 गुणिले 3 काय. 2 गुणिले 3 4. तर 2 गुणिले 1 किती आहे. 2. चलो 8 गुणिले 2 तुम्हाला हे कळतं का होय, असं यांचा गुणाकार करून राहिलो म्हणून असं कळतं का तुम्हाला. कळतं ना, मग जाऊन देऊ का हे. गेला बापरे. 8 दुने 16. कोणाचा नाही लागला डोळा. हा नाही तर काही पोरा अर्धावट क्लास करते. हे काही घरात नाही का, काही तळ्यात काही माळ्यात. बरोबर. हा त्याला म्हणते झाकू तो क्लास. ठीक आहे. हा तर 7 त्रिक नंतर 8 चोक 7 पाचा 6 6 आणि 7 सकून. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. याला म्हणते ठिकाणावर असणे. हा 7 दुने 14. ठीक आहे, मग हे झाले 14. आता ही जी तुम्ही बेरीज करा ना बाबा, याला म्हणते समिशन FI XI यांची करायची बेरीज. करा नीट बेरीज करा, नाही धावा कार्यक्रमच तुमचा. बघा 6 2 8 8 1 9 9 2 11 11 5 16 16 6 22 22 आणि 4 22 आणि 4 26. अच्छा आले 2 2 आणि 2 आणि 1 3 आणि 3 आणि 2 5 आणि 5 आणि 3 8 आणि 8 आणि 3 11 11 आणि 3 14 14 आणि 1 15 आले 156. तुम्ही करून पहा, मग मला सांगा. माझा चुकला असेल तर मी क्लास बंद करून टाकेल. बरोबर आहे. नाही तुम्ही सांगा, तुम्ही शून्य लोक आहे. माय काही म्हातारे माणसाचं झालं गेलं म्हटलं मिळालं. करून पहा. तर आता आपल्याला काय काढायचं आहे. नाव तुम्हाला हे गणित सोडायचं कळलं ना. इकडून या शार्ट कडून मग इकडे यायचंय. मला जागा नाही म्हणून मी ह्या झाले होतो. दुसऱ्या पानावर लिहू तस काय नाही, मी दुसऱ्या पानावर लिहू शकतो. पण मग हे पाहायसाठी आपल्याला पहिल्या पानावर यावं लागेल परत, नाही का. मग असं 3 रस्ते खेळत बसायचं. दाखवत झोपतो नाही. चला लक्ष द्या इकडं. आता काय करायचं, तर इथं फॉर्म्युला आहे आपल्याला. कशाचा फॉर्म्युला आहे रे. होय मीन एक्स बार इज इक्वल टू समिशन FI XI. हा फॉर्म्युला डिवायडेड बाय एन. हा फॉर्म्युला आहे. समिशन XI किती बेरीज झाली रे. 156. बघूले आपलं भागिले 40. पहिल्यांदा काय करा, आता 40 ने डायरेक्ट भाग देऊ नका. 2 156 भागिले 40. आता तुम्ही मला सांगा 156 ला काय करा, 40 ने भाग द्या. डायरेक्ट भाग देऊ नका. मग 40 ला आणि 156 ला भाग जातो अशी कोणती संख्या आहे.
आणि मोठ्यात मोठ्या संख्येने द्या नाही का. तर माझ्या म्हणण्याने मोठ्यात मोठ्याला नसला खेळत बसण्यापेक्षा डायरेक्ट 2 ने देऊन टाका आधी. म्हणजे सोपं सोपं सांगतो तुम्हाला. डायरेक्ट 2 ने जर दिलं इकडे बघा, इकडे बघा, इथे येईन 20 बरोबर आहे का. 2 ने भागल्यावर 20 येईल ना. 40ला 2 ने भागल्यावर 20 भागात येईल ना. तो भाग लिहायचा असतो. बाकी टेन्शन घेऊ नका. बाकी शून्यच आणायचे आपल्याला. म्हणूनच आपण 2 ने देऊ राहिलो भाग. तर इकडे बेस आती 14 खालीवरला 1 15तून 14 गेले एक उरला याच्या शेजारी लिहिला तर किती झाला 16 झाला. आणि मग 16 म्हणल्यावर 2 8 16. तर असं आहे बाबा 78 छेद किती आले किती आले 20. आता परत काय करा, परत तुम्ही कितीने भाग द्या तर 10 ने द्या. बरं 10 ने द्यायचं का 10 ने. 10 ने जर दिलं तर डायरेक्ट उत्तर काय येईल माहिती का. इथं 10 दुने 20 आणि 7.8 किती आलं 7.8. आता तुम्हाला सांगतो इकडे लक्ष द्यावा. 7.8 आणि भागिले 2 का टेन्शन घेऊ ना. तुम्हाला भागाकार येत नाही ना असा काय नाही. मी सोडून दाखवतो लक्ष द्यायचं नंतर पुसून टाकील. 7.8 आहेत आणि इथं 2 आहेत. बेत्रिक 6 किती उरले बेत्रिक 6 किती उरले वरून घेतला 8. पण ह्यो 8 असा थोबाड घेऊन डायरेक्ट 8 ला म्हणायचं नाही अजिबात नाही. मग आता वरती पॉईंट द्यायचा कारण इथं पॉईंट म्हणून वरचा इथला पॉईंट वर ठेवायचा. मग 8 खाली घ्यायचा. 2 9 18 2 9 18 2च मिनिट बाकी आली 3.9. तुझं किती आलं 3. बोल ना 8 पुस्तकात किती आहे. बरोबर आहे. बरोबर आहे का ना बरोबर. आणि एवढं सांगतो तुम्हाला 3.9 काय ते मी 4 जर दिलं असतं तरी मी तुम्हाला ते 4 उत्तर आणून केलं असतं. कस काय तर एवढा भ्रष्टाचार चालत नसतो पण तो असतो. कसा ते सांगतो. 3.9 हे जवळच्या दशकामध्ये पूर्ण करायचे असेल तर ते 4 म्हणजे दशकात नाही म्हणते ना आपण त्याला. जवळच्या एककामध्ये पूर्ण करायचं असेल तर ते 4 येतं. कारण का तुम्हाला जर 3.9 मार्क पडले तर त्याचे 4 केले जातात. कळलं का. हे याला सरळ धोपट अंदाज म्हणते. व्यंजक अंदाजे खरं नाहीये त्याचं तुम्हाला जास्त काही टेन्शन नाहीये. तर सध्या हे कळलं तुम्हाला असं कसं आलं 4 पण येऊ शकतो याचं कळलं. ओके टन हो गया खतम बाय बाय टाटा. चल वाक्य संपलं. किती आलं होतं आपलं 3.9. तर इथं आपण काय लिहायचं मग शेवट मीन एक्स बार इज इक्वल टू किती आलं 3.9. हे तुमचं फायनल उत्तर. तर आता मात्र 11.1 ला काही अडचण यायला नाही पाहिजे. सोडवणार सगळे एक्झाम्पल. ओके आवडला आमचा चॅनल तर मग काय करा झालं करण्यात ना करू तसं नाही बरं का खरंच करा. चालेल ठीक आहे. तर मी रेकॉर्डिंग थांबवतो.